सर्वांचे स्वागत आहे। बाहेर मस्त पाऊस पडत आहे, थंडी वाजत आहे आणि अशा वातावरणामध्ये आपल्याला गरम पदार्थ खाण्याची इच्छा होते। तर मी आज तुम्हाला पालक भजी करणार आहे। तर चला पाहूया पालक भजीची रेसिपी। चला तर पालक भजी करण्यासाठी साहित्य काय काय लागते ते पाहूया। तर एक चमचा ओवा घेतलेला आहे, एक चमचा तेल घेतलेला आहे आणि थोडासा अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला आहे आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि एक वाटीभर कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि एक वाटीभर तांदळाचे पीठ घेतलेले आहे। त्यानंतर धना डाळ ही बारीक डाळ करून अर्धी वाटी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मिरच्या घेतलेल्या आहेत, एक चमचा हळद घेतलेला आहे, जिरा एक चमचे घेतलेला आहे, कोथिंबीर एक चमचा घेतलेला आहे आणि एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे। पालकची भाजी ही स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहे, एक बाउल आणि एक ग्लास पाणी घेतलेलं आहे। चला तर आता मैत्रिणींनो, आपण सर्वप्रथम पालक भजीसाठी पीठ लागणार आहे ते तयार करून घेऊया। एक बाउल पालक आहे, हे या बाउल मध्ये घालून घेऊया आणि त्यानंतर बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी, ते पण ह्यात घालून घेऊया। त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी, ते पण ह्यात घालूया आणि त्यानंतर कॉर्नफ्लॉवर एक वाटी घेतलेलं आहे ते पण घालायचं। त्यानंतर हळद एक चमचा ह्यात घालूया आपण। त्यानंतर धना डाळ ही आपण जराशी कुस्करून घेतलेली आहे ती पण घालूया। नंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण घालूया यात आणि त्यानंतर जिरे पण घालूया आणि त्यानंतर ओवा हा आपण असा कुस्करून घालायचा, म्हणजे जेणेकरून त्यात वास चांगला येईल। ओवा घातल्यामुळे पचनक्रिया चांगली होते, त्यामुळे ओवा असा कुस्करून घालायचा। त्यानंतर चवीनुसार आपण मीठ घालूया आणि त्यानंतर एक चमचा घेतलेलं तेल आहे ते पण घालून घेऊया आणि अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली ते पण घालून घेऊया आणि हे पीठ आहे ते आपण सर्वप्रथम आधी असं वाळच मिक्स करून घेऊया, कारण भाजीमध्ये पाण्याचं मॉइश्चरायझर असतं त्यामुळे लगेच पाणी घालायचं नाही, आपण मिक्स करून घ्यायचं आणि नंतर लागेल तसे पाणी घालून एक पीठ तयार करून घेऊया। यात आता आपण सगळं मिश्रण वाळच असं कालवून घेतलेलं आहे आणि आता चिमूटभर सोडा आहे तो आपण घालून घेऊया आणि यात पाणी अगदी थोडंसंच घालायचं, कारण ह्यात सगळं घातल्यामुळं भाजी ओढली मॉइश्चर असल्यामुळं पाण्याचं हे मिश्रण चांगलं तयार झालेलं आहे आणि पाणी जास्त घातलं तर पातळ होईल, त्यामुळं थोडंसंच पाणी शिपडून हे मिश्रण सगळं कालवून घेऊया आणि हे पालक भजीचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि ते आपण 5-10 मिनिट मुरण्यासाठी ठेवूया। हे बघा, छानसं पालक भजीचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि ते आपण आता 5-10 मिनिट मुरण्यासाठी ठेवूया। 5-10 मिनिट आपले हे पीठ मुरेपर्यंत आपण तेल कढण्यासाठी ठेवूया। कढई चांगले तापवलेलं तेल घातलेलं आहे आणि तेल कढण्यासाठी ठेवूया। तेल चांगलं कडकडीत कढलेलं आहे आणि आता आपण त्यात भजी घालून घेऊया। असे बारीक साईजचे आपण भजी घालून घेऊया। मोठ्या गॅसवरच भजी तळायचे, छान तळून निघते, बारीक गॅसवर व्यवस्थित तळणार नाही, त्यामुळे मोठ्या गॅसवरच आपण हे भजी तळून घेऊ। अशा पद्धतीने भजी आपण सोडून घेऊया कढईत।
आपण भज्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे भजी मस्त कुरकुरीत झालेले आहेत. आता आपण हे असं अधूनमधून हलवून घ्यायचं. लाल कलर येईपर्यंत आपण हे भजी तळून घ्यायचे. हे बघा मस्त लाल कलर येईपर्यंत भजी तळलेले आणि ते आपण काढून घेऊया आणि तेल नितळण्यासाठी ठेवूया. असं मस्त तेल नितळून घ्यायचं, जेणेकरून खाताना पण आपल्याला तेल लागणार नाही आणि चांगलं वाटेल. असं जाळीमध्ये आपण काढून घ्यायचं आणि तेल नितळून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण सगळी भजी तळून घेऊया. सगळे भजी तळून झालेले आणि असं तेल नितळून यात आपण काढून घेऊया. भज्या संग खाण्यासाठी आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. तर मिरच्या तेलात टाकल्यावर बी फटकन अंगावर उडतात, त्यामुळं आपण ह्याला असं पंक्चर करून घ्यायचं. मिरच्यांना मधोमध्ये अशी बारीक होलं करून घ्यायची. ही माझी ब्रू टिप्स आहे. आपण गडबडीत असतोय त्यामुळे मिरच्या पटकन टाकतो आणि त्यामुळं आपल्या अंगावर त्यातील बी वगैरे उडण्याची शक्यता असते. असे पंक्चर केल्यामुळं उडणार नाही आणि हे असं आपण तेलात टाकायचं आणि तळून घ्यायचं. आणि जास्त तेलात ठेवायचं नाही, आपण या झाऱ्यामध्ये असं करून तळून घ्यायचं. बघा मस्त मिरच्या तळलेल्या आहेत आणि आता आपण काढून घेऊ. मिरच्या तळून घेतलेल्या आहेत, त्यावर असं थोडंसं मीठ टाकून घेऊया. चला आता आम्ही केलेले पालक भजी आहेत ते आपण एका प्लेट मध्ये गार्निश करणार आहोत. तर मोठी मोठी आधी खाली घेऊया. अशा पद्धतीने आपण घेऊया. आता गार्निश साठी आपण थोडीशी कोथिंबीर ठेवून घेऊया. चला आपली पालक भजी तयार झालेली आहे. आणि तुम्हाला कशी काय वाटली गरमागरम पालक भजीची रेसिपी? तर माझ्या या रेसिपीला कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ